महाराष्ट्रातील एक विशेष परंपरा म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवार व्रत. देवी लक्ष्मीचे व्रत जे या महिन्यात प्रत्येक गुरुवार पाळले जाते. जे महालक्ष्मी व्रत भक्ती आणि श्रद्धेने करतात त्यांना देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो, जी त्यांच्यावर कृपा करते असे मानले जाते. तथापि काही लोक पौष महिन्यातील गुरुवारसह 8 गुरुवार उपवास करतात. महालक्ष्मी मार्गशीर्ष पूजेचा उपवास पहाटेपासून संध्याकाळपर्यंत असतो आणि भक्तांना पिवळा पोशाख घालण्याचा सल्ला दिला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार महालक्ष्मी व्रत अतिशय शुभ मानले जाते. हे लक्ष्मी देवीला समर्पित आहे, ज्याला संपत्तीची देवी मानले जाते. हे व्रत सहसा 16 दिवस पाळले जाते आणि असे मानले जाते जे व्रत पाळतात त्यांच्या जीवनात संपत्ती, समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो. या मार्गशीर्ष महिन्यात काय करावे? चांगले कर्म उत्पन्न करण्यासाठी गरज असलेल्यांना अन्न, कपडे आणि आवश्यक वस्तू दान करावे. उपवास करावा. भक्त कडक उपवास करतात, खाण्यापिण्यापासून परावृत्त करतात आणि वाहत्या पाण्यात तीळ अर्पण करून उपवासाची सांगता करतात. विशेष म्हणजे देवी आशीर्वादासाठी रुद्राभिषेक आणि महामृत्युंजय पूजा सुद्धा करतात.